नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या चालू घडामोडी प्रश्नांची पीडीएफ आपण या स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. आणि दररोज होणाऱ्या या युट्यूब चॅनलला इतर लेक्चरची पीडीएफ सुद्धा आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. त्यामुळे तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई अंदाजे मेरिट लिस्ट बघणार आहोत. जे किती असू शकतो कट ऑफ, फायनल कट ऑफ किती असू शकतो ते बघणार आहोत. लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तुम्हाला माहिती आहे. मार्क अंतिम लिस्ट सुद्धा आली आहे मार्कांची. किती मार्क्स हे तुम्हाला समजा कळून जातील किती मार्क्स येतं. चला तर बघूया अंतिम कट ऑफ काय असू शकतो. अंदाजे मेरिट लिस्ट एक कन्फर्म आहे का? अंदाजे मेरिट लिस्ट आहे, 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. चला तर बघूया. ओपन कॅटेगरीचा बघूया पहिले. ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारण कट ऑफ किती जाऊ शकतो? 132 जाऊ शकतो. महिलांचा किती जाऊ शकतो? 126 जाऊ शकतो. खेळाडूंचा किती जाऊ शकतो? 122 जाऊ शकतो. प्रकल्पग्रस्तांचा किती जाऊ शकतो? 124 जाऊ शकतो. भूकंपग्रस्तांचा किती जाऊ शकतो? 126 जाऊ शकतो. माजी सैनिकांचा किती जाऊ शकतो? 120 जाऊ शकतो. अंशकालीन पदवीधरांचा किती जाऊ शकतो? 94 जाऊ शकतो. पोलीस पाल्यांचा किती जाऊ शकतो? 118 जाऊ शकतो. आणि गृहरक्षक दलाचा किती जाऊ शकतो? 128 जाऊ शकतो. पुढचा बघूया, पुढची कॅटेगरी. पुढची कॅटेगरी ईडब्ल्यूएस. याचा सर्वसाधारण कट ऑफ किती जाऊ शकतो? 124. सर्वात कमी जो कट ऑफ असतो तो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचाच लागत असतो. एवढं आठवण ठेवा. महिलांचा किती लागू शकतो? 110. महिलांचा सुद्धा कमी यातच लागणार. खेळाडूंचा किती लागू शकतो? 102. प्रकल्पग्रस्तांचा किती लागू शकतो? 116 पर्यंत. याच्यापेक्षा सुद्धा कमी हा येऊ शकतो. भूकंपग्रस्तांचा किती लागू शकतो? 115. माजी सैनिक किती लागू शकतो? 90. यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतो. अंशकालीनचा पदवीवरचा किती लागू शकतो? 82. पोलीस पाल्याचा किती लागू शकतो? 98. गृहरक्षक दलाचा किती लागू शकतो? 119. पुढचा बघूया. एसीबीसीचा कट ऑफ किती लागू शकतो? सर्वसाधारण 126 पर्यंत लागू शकतो. महिलांसाठी 116. खेळाडूंसाठी 112. प्रकल्पग्रस्तांसाठी 122. भूकंपग्रस्तांसाठी 120. माजी सैनिकांसाठी 110 किंवा याच्यापेक्षा सुद्धा 1-2 मार्क कमी लागू शकतो. अंशकालीन पदवीधर 98. पोलीस पाल्य 114. गृहरक्षक दलासाठी किती लागू शकतो? म्हणजे होमगार्डसाठी 125. पुढची कॅटेगरी बघूया, ओबीसी. ओबीसीचा सर्वसाधारण कट ऑफ किती लागू शकतो? 125 च्या आसपास लागू शकतो. 1-2 मार्क प्लस सुद्धा होऊ शकतात. महिलांचा सुद्धा किती लागू शकतो? 116. खेळाडूंचा किती लागू शकतो? 120. प्रकल्पग्रस्तांचा किती लागू शकतो? 120. भूकंपग्रस्तांचा किती लागू शकतो? 118. माजी सैनिकांचा किती लागू शकतो? 106. यात 2-1 मार्क प्लस होऊन जातील असं मला वाटतं. अंशकालीनचा किती लागेल? 108. पोलीस पाल्याचा किती लागू शकतो? 110. गृहरक्षक दलाचा किती लागू शकतो? 122. अंशकालीनचा कट ऑफ अजून यात सुद्धा कमी येऊ शकतो. पुढची कॅटेगरी आहे एसबीसी. एसबीसी सर्वसाधारण कट ऑफ किती जाऊ शकतो? 123 जाऊ शकतो. महिलांचा किती जाऊ शकतो? 115 जाऊ शकतो. खेळाडूंचा किती? 118. प्रकल्पग्रस्तांचा 116. भूकंपग्रस्त जिथे जागा नाहीये. माजी सैनिकांचा किती? 90. अंशकालीन पदवीधरांचा किती? 96. पोलीस पाल्याची सुद्धा इथे जागा नाहीये. गृहरक्षक दलाचा किती जाऊ शकतो? 120 जाऊ शकतो. पुढचा बघूया एससी कॅटेगरीचा कट ऑफ. सर्वसाधारण 122 पर्यंत जाऊ शकतो. महिलांचा 112. यात 2 किंवा 4 मार्क बी प्लस होऊ शकतात. खेळाडूंचा किती जाऊ शकतो? 110. प्रकल्पग्रस्तांचा किती जाऊ शकतो? 112. भूकंपग्रस्तांचा किती जाऊ शकतो? 110. माजी सैनिकांचा किती जाऊ शकतो? 90. अंशकालीन पदवीधरांचा किती जाऊ शकतो? 82. पोलीस पाल्याचा किती जाऊ शकतो? 106. गृहरक्षक दलाचा किती जाऊ शकतो? 117. समोरची कॅटेगरी बघूया. पुढची कॅटेगरी एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीचा सर्वसाधारण कट ऑफ किती जाऊ शकतो? 120. महिलांसाठी 110. खेळाडूंसाठी 108. प्रकल्पग्रस्तांसाठी 102. भूकंपग्रस्तांसाठी 100. माजी सैनिकांसाठी 78. अंशकालीन पदवीधरांसाठी 75. पोलीस पाल्यांसाठी 104. गृहरक्षक दलासाठी 116. जर अंशकालीन पदवीधर जर उमेदवार नाही भेटले तर या जागा सर्व कशाला जातील? या सर्व जागा ओपन कॅटेगरीला जातील. ज्याही कोणत्या
कॅटेगरी समजा याचा आरक्षणाचा कोणी उमेदवार भेटला नाही तर त्या जागा सर्व जागा कुठे जात असतात तर ओपन कॅटेगरीला जात असतात. पुढचा कट ऑफ बघूया विजयचा. सर्वसाधारण किती लागू शकतो? 130, महिलांसाठी 125, खेळाडूंसाठी 125, प्रकल्पग्रस्तांसाठी 126, भूकंपग्रस्त जागा इथे आहे का तर नाहीये. माजी सैनिकांसाठी 115, यापेक्षा सुद्धा कमी होऊ शकतो. अंशकालीन पदवीधरचा 110, पोलीस पाल्य 122, गृहरक्षक दलाचं किती लागू शकतो? 128 लागू शकतो. पुढचा कट ऑफ एनटीबीचं सर्वसाधारण किती लागू शकतो? 130 लागू शकतो. महिलांसाठी 123, खेळाडूंसाठी किती 125, प्रकल्पग्रस्तांसाठी 122, भूकंपग्रस्त जागा इथं नव्हत्या. माजी सैनिकांसाठी 116, अंशकालीन पदवीधर 100, पोलीस पाल्यासाठी 108, गृहरक्षक दलासाठी 127. पुढचा बघूया एनटीसीचं सर्वसाधारण किती लागू शकतो? 129, महिलांसाठी 124, खेळाडूंसाठी 121, प्रकल्पग्रस्तांसाठी 125, भूकंपग्रस्तांसाठी 124, माजी सैनिकांसाठी 115, अंशकालीन पदवीधरांसाठी 102, पोलीस पाल्यासाठी किती 116, गृहरक्षक दलासाठी किती लागू शकतो म्हणजे होमगार्डसाठी 125 लागू शकतो. इथे महिलांचा कट ऑफ 1 किंवा 2 मार्कांना कमी सुद्धा लागू शकतो. 122 या 123 पर्यंत महिलांचा कट ऑफ एनटीसी मध्ये लागू शकतो, एवढं ध्यानात ठेवा. पुढचं बघूया एनटीटी कॅटेगरीचं किती लागू शकतो? सर्वसाधारण 130 लागू शकतो. महिलांचा 124, खेळाडूंचा किती लागू शकतो? 125, प्रकल्पग्रस्तांचा किती लागू शकतो? 123, भूकंपग्रस्त जिथे जागा आहे का तर नाही. माजी सैनिकांचा किती लागू शकतो? 120 यापेक्षा थोडा 2 मार्क 118च्या आसपास सुद्धा लागू शकतो. अंशकालीन पदवीधरचं किती लागू शकतो? 98, पोलीस पाल्याची इथे जागा आहे तर पोलीस पाल्याची इथे जागा नाही. ते गृहरक्षक दलाचं म्हणजे होमगार्डचं किती लागू शकतो? 126. असं हा